माणसानं किती बुद्धिवादी जरी असताना तर प्रसंगानुरूप का होईना पण घरातल्या सदस्यांचं तरी ऐकलं पाहिजे. वडीलधाऱ्यांचंच नव्हे तर लहानाचं सुद्धा ऐकलं पाहिजे. जर ज्ञानोबारायांनी म्हणजे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य जे ज्ञानोबा आहेत, जगताचे जे गुरु आहेत, ज्ञानदेवी रचिला पाया उभारलेले देवालय ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं, त्या ज्ञानदेवाने आपल्या छोट्या बहिणीचं ऐकलं मुक्ताईचं. जर ज्ञानोबारायांनी मुक्ताईचं ऐकलं नसतं ना तर आज जेवढं ज्ञानोबारायांचं मोठेपण आहे ना कदाचित एवढं मोठेपण आलं असतं की नाही ही शंका वाटते मला. का वाटते? कारण ज्ञानोबारायांनी जगाच्या त्रासाला कंटाळून झोपेचं दार बंद केलं होतं आणि ते दार बंद करून तसंच राहिले असते तर एवढं ज्ञान बाहेर आलं नसतं. ज्ञानोबाराया कळले नसते. ज्ञानोबाराया काय कळले? सगळ्यांनी विनंती केली दार काढायला, त्रासला तरी तुम्ही दार काढा. तर ज्ञानोबारायांनी कुणाचंच ऐकलं नाही कारण तेवढा छळ झाला होता, भयानक छळ झाला होता. पण जेव्हा छोटी बहीण मुक्ताई आली आणि ती म्हणाली, विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी जगतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. छोट्या बहिणीला विनंती केली, दादा तुला दार बंद करून जमणार नाही, तू ज्ञानाचा राजा आहेस, तू ज्ञानाचा ईश्वर आहेस, तू बाहेर ये आणि जगाला ज्ञान दे. असं तुला बसून कसं जमेल? तू संत आहेस, तू योगी आहेस, तू देव आहेस, तू ज्ञानी आहेस. छोट्या बहिणीचं ऐकलं ज्ञानोबारायांनी. असं समजले नाही की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, मला काहीच ऐकायची गरज आहे, मी महाविष्णू आहे, मी मोठा आहे असं नाही म्हणाले ज्ञानोबाराय. अगं मग ते म्हणून प्रेमाने दार उघडलं. अर्थात ज्ञानोबारायांनी आपल्या बहिणीचं ऐकून दार उघडलं म्हणून ज्ञानाचं दार जगासाठी उघडलं गेलं. आणि हे ज्ञानच बाहेर आलं नसतं, आमच्यापर्यंत पोहोचलं नसतं. हरिपाठ असो, अमृतानुभव असो, चांगले 65 असो, अभंग असो किंवा माऊलीची ज्ञानेश्वरी असो, मी तर असं म्हणेन की त्या मुक्ताईच्या शब्दामध्ये प्रचंड वजन आहे. त्या वजनाचा परिणाम ज्ञानोबारायावर झाला आणि ते वजन प्रेमाचं होतं, अधिकाराचं होतं. आमची बहीण सुद्धा मुक्ताई सारखीच आहे. लहान असेल की मोठी असेल ती पण म्हणते, दादा बांधासाठी नको भांडू ना, भैया नको भांडून दादासाठी, दादाला बांधासाठी. आम्ही ऐकत नाही. आम्ही काय म्हणतो, तुझं लग्न करून दिलं ना, जा तुझ्या नवऱ्याला शिकव, आम्हाला नको शिकू. आणि ऐकून बघ ना, जगाचा राजा एवढा ज्ञानाचा राजा जर आपल्या बहिणीचं ऐकवतो तर तू काय ऐकत नाहीस? थोडक्यामध्ये आपल्या बहिणीचं ऐकावं असं मला वाटतं, आपल्या भावांचं ऐकावं, किंवा एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण तरी होईल. फटाफट करून तोडू नये. त्याच्याने काय होऊ लागलं, कुटुंब फुटू लागले, घराचा आनंद फुटू लागला आणि एकांगीपणा माणसांना येऊ लागला, आपलेपणा कमी होत चालला. माझी विनंती असणाऱ्या सर्व श्रोत्यांना की आपल्या बहीण भावाचं, वडीलधाऱ्या माणसांचं ऐकत जा, म्हणजे बऱ्यापैकी ताण कमी होतो आणि डोक्यावरचं ओझं दिसतं, मनावरचं दिसतही नाही. आणि त्याला ताण असं म्हणतात. ताण हा परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो आणि मनस्थिती आपल्या लोकांचं ऐकली की चांगली होते, चांगली व्हावी यापेक्षा. जय जय रामकृष्ण.